24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आत्ताच्या घडीची मोठी बातमी। बुरानगर येथे युवकावर 10 ते 12 जणांकडून प्राणघातक हल्ला। हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांची रुग्णालयात धाव। आज सोमवार दिनांक 6 मे रोजी बुरानगर भिंगार रोड सायंकाळच्या सुमारास पुष्कर शेलार नामक युवकावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये सदरचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सदरची घटना समजताच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आज नागरदेवळे येथे 2 हिंदू तरुणांवरती काही जिहादींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेची माहिती त्या नागरदेवळ्यामध्ये जे जुडवा म्हणून 2 जिहादी आहेत यांचा जो काही त्या ठिकाणचा गदारोळ, त्यांचं जे काही दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रकार आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे। पोलिसांना याची संपूर्ण माहिती असून सुद्धा या घटनेबाबत पोलिसांना यापूर्वी सुद्धा कल्पना असून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलिसांनी दखल घेतलेली नव्हती। या जिहाद्यांना कोण पोसतं, यांना कोण फंडिंग करतं, हे कोणाच्या जीवावरती हे सगळे प्रकार करतात हे सगळ्या समस्त नागरदेवळा आणि भिंगारवासियांना माहिती आहे। तरीसुद्धा यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही। या पुष्कर आणि त्याचा मित्र हे दोघं जण घरी जात असताना यांच्यावरती पाळत ठेवून या जिहाद्यांनी यांना जीवेशी मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये पुष्कर हा गंभीर जखमी झालेला आहे। या जिहाद्यांवरती तातडीनं जर कुठली कठोर कारवाई झाली नाही तर याचं उत्तर या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनंच देण्यात येणार आहे। या नगर जिल्ह्यात अनेक प्रकार घडतात। पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची माहिती असून सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही। काही फायली NPDAच्या या जिहाद्यांच्या या तात्काळात पडलेल्या आहेत पण त्या कुठेही पूर्ण होत नाही। यांच्यावर कुठली तडीपार असो, NPDA असो, या कुठल्याही कारवाई यांच्यावर होत नाही। आता या गोष्टीची सीमा ओलांडलेली असून यांना यांच्या पद्धतीनंच या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। उद्या या शहरामध्ये पंतप्रधान येणार आहे। या घटनेची पूर्ण माहिती या जिहाद्यांना आहे। कुठेतरी वातावरण दूषित करावं, एकट्या दुकट्या हिंदूला पकडावं व त्याच्यावरती असे प्राणघातक हल्ले करावे जेणेकरून हिंदू समाज चवतळून उठेल आणि त्याचे कुठेतरी शहरातील धार्मिक गोष्टीला गालबोट लागेल। पण आता याची पर्वा हिंदू समाज करणार नाही। या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल।